आणि आई म्हणते चपात्या लाटून दे, मला कंटाळा आला आहे म्हणले लाटायचा. ही काय तर लाटायला लागल्या, लाटणं आणि पळपुड. आता चपात्या लाटायला सुरुवात करतो. इतक्या का नाही काय माहीत मला लाटायला. हा, नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 12 जुलै 2026. आता वाजले तर बरोबर 9. आणि आई म्हणते चपात्या लाटून दे, मला कंटाळा आला आहे म्हणले लाटायचा. ही काही तर लाटायला लागल्या. गोळ किती आहे ती बघतो. तर किती आहे ती गोळ? 1 2 3 4 5 6 7 8 9 गोळ आहे ती. मग आता लाट म्हणते मला कंटाळा आला. खाली बसून लाटू का कसं? खाली बसून लाटतो की, एवढं गोळ आहे ते. इथं बसून लाटतो म्हणजे कसं, खाली बसून व्यवस्थित लाटायला येते ना. म्हणजे मला येतात चपात्या लाटायला, म्हणजे एवढं क्लिअर येत नाही. एवढं क्लिअर शिकलो नाही मी चपात्या लाटायला. पळपुड दे घे. पहिला तू लाटायला लागलीस का एक, तेवढी लाटून झाली की नाही मग मला दे, म्हणजे मी लाटतो आहे का नाही. लाटणं आणि पळपुड. आता चपात्या लाटायला सुरुवात करतो. गॅस मोकळा चाललाय, भराभरा लाटतो. याला पहिला पीठ लावायला लागतंय, त्याच्यावर चपाती पसरणार नाही आहे का नाही. ह्याच्या खाली पण थोडंसं बघतो. इतक्या का नाही काय माहीत मला लाटायला. हा, इत्या ठीक आहे. तेल लाव. तेल लावले की परत चिकटणार. हो हसायला लागल्या मी चपात्या लाटताना. हसाय का लागल्यास तू? हा, सारखं पीठ लावायला लागते, त्याशिवाय लाटत नाही चपाती. हा, आता लांबायला लागली पीठ लावल्यावर आहे का. बिन तेलाची लाटते ही काय. हे बघा चपाती झाली माझी. आता एवढ्या सगळ्या भराभरा लाटतो. मित्रांनो, एक 4-5 चपात्या लाटल्या आणि बाकीची आई म्हणली माझं मी लाटतो. हे काय एकच गोळा राहिला आहे, ती म्हणली माझी मी लाटतो. कारण की माझ्या चपात्या थोड्या थोड्या वाकड्या या लागल्या ना. मग दाखवतो तुम्हाला. कुठे गेली अगाई. हा हा हा, भाजायला लागले त्या, त्यामुळे हात लावटीने. हो ही काय. हे बघ चपाती कशी वाकड्या आल्या काय, म्हणजे सरळ शेप नाही या चपातीला, एकदम अशी वाकड्या आल्या कडन आहे काही. त्यामुळं म्हणली राहू दे माझं मी लाटतो. हे काय लाटायला लागल्या. काय एकच गोळा राहिला आहे. आणि आमटी काय केल्या? आया शेवग्याची आमटी केल्या. शेवग्याची आमटी. ही काय गरमागरम शेवग्याची आमटी केल्या. अगं शेंगा जास्त आणि रस्सा कमी वाटायला यार. आता खायचं कशा संग? पाणी जर जास्त होत ठीक आहे. शेंगा जास्त आणि रस्सा कमी, मग ही भाता संग खायला येत नाही ना. त्यामुळे म्हणलं पाणी होतं का जरा यात, परत चव जाणार पाणी ओतले की यात असं होणार. रात्रीचं डबे मिरचीचं होतं, हे डबे मिरचीचं आहे बघा. मग आता ही खातो थोडंसं आणि थोडंसं ही खातो, म्हणजे आमटी पुरत्या आहे का नाही. मित्रांनो, आत्ता आलो आहे कामावरनं आणि आज लवकर आलो आहे कामावरनं. आत्ताशी 5:30 वाजले द्या, नाहीतर दररोज 6:30 7 8 वाजतात ना कामावरनं यायला. आणि मी कामावर काय आज जेवलो नाही. डब्यात चपाती आहे तशी चालल्या, म्हणजे जेवलो पण ते एकच चपाती खाल्ली आणि एक चपाती आहे तशीच ठेवल्या. कारण की आज जेवणच गेलं नाही. काय गेलं नाही काय माहिती. एकच चपाती आणल्या, ते आता ठेवतो झाकून. उगाच फेकून देण्यापेक्षा आपलं संध्याकाळी खाल्लेली बरी चपाती आहे का नाही. ठीक आहे, थांबा. हवा एक नाही 2 चपाती आणते त्या माघारी आहे का. ही एक चपाती आणि ही एक, अशा 2 चपात्या माघारी आणल्या त्या आणि एकच खाल्ली.
आज काय झालेलं काय माहीत मला. दररोज मी 3-3 चपात्या खातो आहे आणि आजच कशी एक खाल्ली काय माहीत. कारण की भूकच नव्हती ना आज आणि हाय तशा माघारी आणल्या चपात्या. आता आईला आल्यावर दाखवतो या चपात्या. आता संध्याकाळी ह्याच चपात्या खातो. आता पहिला देवाला दिवा लावतो कारण की दररोज संध्याकाळचं दिवा लावते ना मी देवाला. हे काय पंथी विजल्या. आता ह्यात वात नाही, वात नवीन घातली पाहिजे मला. वातीचं आहे का नाही काय माहिती. वात होती पण आता इथं काय वात दिसेना झाल्या कारण की पंथीत वात नाही ना. डबा कुठं ठेवला आईनं. इथं आहे का. वात नाही आहे. आता ह्यातलीच एक बारकी वात आहे तीच वर घेऊन लावतो. ठीक आहे बारकी वात आहे. ठीक आहे लय बारकी वात आहे. तर ही वात पुरल का नाही काय माहिती. काम करतो हाय अशी बारीक करून लावतो वात ही म्हणजे लागल ना देवा. आणि कायम ही भरून ठेवतो तेल कारण की दररोज देवाला पंथीत तेल ओतायला लागते ना त्यामुळे भरून ठेवायला लागते. इथं संपले की दुकानात आणलं का नाही तेल पहिला ह्याच्यात काढतो. लागला देवा आहे का. हवा एवढ्या वातीत देवा लावला मी. आता रेशन सुटले आणि मला रेशन आणायला जायचं आहे. पप्पा आत्ता म्हणत येतात ना रेशन आणायला जायचं आहे. पोतं बितं काढून ठेव. पहिला त्यांना विचारतो खरंच रेशन सुटलं आहे का. रेशन सुटलं आहे का खरं. कुठलं ते कार्ड घे. हां एवढंच आम्ही आलो. किती पोते लागणार. 2 लागतील का. एक ठिकाण एक पिशवी घे की गहू तांदूळ. म्हणजे गहू तांदूळ राखेल नाही बी. गहू किती होतं पहिलं तर मग मी सांगाई आहे राखायला असलं तर कॅन रिकामं करतो मग घेऊन येतो. राखेल वे बघ मागले आहे का नाही. मागल्या वेळी राखेल दिलं तर ना. नाही मका दिलं होती. मका झाल्यानंतर राखेल दिलं आणि पुन्हा टायमाला काहीच दिलं नाही. राखेल काय नाही दिलं. मग या टायमाला विचारा पाहिजे राखेल आहे काय. जा विचार. मी आलोच लगेच झालं माझं थोडं राहिलं. हां काय करा पुढं जावा आणि मला फोन करा नंबर आला मग पोते घेऊन येतो मागणं आहे का नाही. ते फोन नंबर कुठं पडला आहे ते लिह चिठ्ठी. कोणाचा फोन नंबर तुझा का 930. तुमच्याकडं आहे ना माझा फोन नंबर. पडलीची चिठ्ठी काढत गडबडीत काढलं ना नानाला दाखवलं तिथे विसरलं तर काय सांगायचं. फोन नंबरची चिठ्ठी पडली होय माझी लिहून. म्हटलं डिलीट झालाय. डिलीट झालाय. हां लिहून देतो नंतर. मग मित्रांनो आम्ही आता रेशन आणले गव्हाणी तांदूळ हे काय. आणि आम्ही गेलेलो कितीला माहिती आहे का रेशन आणायला. बरोबर 7ला गेलेलो आणि आता वाजले किती बघा बरोबर 8 वाजले. म्हणजे करेक्ट 1 तास लागला रेशन आणायला. कारण की तिथं सगळं नाव बिव लिहून घ्यायला लागते ना. अंगठा बिंगठा सगळा उठवायला लागते तेव्हा ती मग रेशन देते ती. त्याशिवाय रेशन मिळत नाही. मग एवढा 1 तास लागला रेशन आणायला. आणि गव्हाणी तांदूळ दिलं हे काय. हे हा एक गहू आहे का आणि ही तांदूळ म्हणजे गव्हा ही 12 किलो आणि तांदूळ 8 किलो असं मिळते आम्हासनी. चला मित्रांनो आजचा ब्लॉग समाप्त करत आहोत. आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.